जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. मित्रांनो, राठोड एमपीएससी अकॅडमी व पवन देशपांडे एमपीएससी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं लवकरच जम्बो जी भरती आता निघालेली आहे त्या संदर्भामध्ये ऑनलाईन बॅचेस हे आता लवकर सुरू होत आहेत. तर त्या बॅचच्या संदर्भातच एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. एक बऱ्याचदा आपल्या मुलांना त्यातल्या त्यात जी मुलं आर्ट आणि कॉमर्स मधनं ज्यांचं डिग्री झालेली आहे किंवा पीजी झालेली आहे अशा मुलांना एमपीएससीच्या अंतर्गत सर्वात बेकार आणि सर्वात ना आवडता विषय जो असतो तो म्हणजे सायन्सचा विषय मित्रांनो. आणि हा विषयच त्या मुलांसाठी हा एक धोकादायक विषय ठरतो ज्यामुळे त्यांचे रिझल्ट हे येऊ शकत नाहीत. तर अशा मुलांसाठी आपण एक महत्त्वपूर्ण कंटेंट आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो, की सामान्य विज्ञान अंतर्गत जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत. आता पूर्ण जरी तुमच्याने विज्ञान कंप्लीट करणं होत नसलं तरी असे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत की ज्यावर आपण जर लक्ष दिलं तर हमखास ज्या टॉपिकवर क्वेश्चन्स हा आयोग हा टाकत असतो अशाच महत्त्वपूर्ण टॉपिक विषयीची चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण कंडक्ट करणार आहोत मित्रांनो. सर्वप्रथम तर मित्रांनो नेमकं वेटेज आपण समजून घेऊ की जनरल सायन्सला काही व्हॅल्यू आहे का, तर भयानक आहे व्हॅल्यू मित्रांनो. आपल्याला माहिती असेल की नियर अबाउट 15 क्वेश्चन्स तर हे तुम्हाला जनरल सायन्सवर हे विचारले जातात. बऱ्याचदा असंही घडलेलं आहे काय काय पेपर्समध्ये की सायन्स अंतर्गत 15 पेक्षा अधिक क्वेश्चन्स हे ऑलरेडी या विषयावर आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर जनरल सायन्स सहसा 15च्या खाली क्वेश्चन्स तर नसतात, मोस्टली 15 किंवा 15च्या वर क्वेश्चन असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे या विषयाला स्किप करून तुम्ही तुमचा रिझल्ट आणू शकत नाही. तर मित्रांनो जनरल सायन्समध्ये आपल्याला नेमकं अभ्यासायचं काय आणि आयोग नेमकं कशावर फोकस करतो, तर मोस्टली जीवशास्त्र ज्याला तुम्ही बायोलॉजी म्हणता, बायोलॉजीमध्ये असे कोणते चॅप्टर आहेत मित्रांनो की ज्या चॅप्टरवर हमखास क्वेश्चन येतात. मी एक मुद्दा तुम्हाला सांगतोय आणि हा नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की आयोगाचा सर्वात आवडता चॅप्टर कोणता असेल तर तो म्हणजे सजीवांचं वर्गीकरण आहे, ज्याला तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स असं म्हणता. आणि या सजीवाच्या वर्गीकरणामध्ये मोस्टली 3 टाईपवर क्वेश्चन्स हे विचारले जातात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की नेमकं द्विनाम पद्धत काय आहे जी कॅरोलस लिनियस यांनी काय केलेली आहे सांगितलेली आहे. तर ती द्विनाम पद्धत जी कार्ल किंवा कॅरोलस लिनियसनी सांगितली आहे त्या पद्धतीवर क्वेश्चन्स येऊ शकतात. दुसरे महत्वाचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पंचसृष्टी पद्धत. पंचसृष्टी पद्धत जी आर्यच विटाकर यांची आहे तर त्याच्यावर क्वेश्चन सर्वात जास्त आहेत मित्रांनो. याला तुम्ही व्हेरी आयएमपी कॅटेगरीमध्ये ठेवू शकता. या पॉइंटवर हमखास क्वेश्चन आहे. तुम्ही आयोगाचा कुठलाही पेपर काढून बघा, या कॅटेगरीवर तुम्हाला क्वेश्चन्स हा मिळणार म्हणजे मिळणारच मित्रांनो. तर त्यामुळं या कॅटेगरीवर तुम्हाला खूप जास्त लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तर द्विनाम पद्धत आणि जी 5 किंगडम मेथड आहे ज्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर तुम्ही म्हणता द्विनाम पद्धतीला आणि 5 किंगडम मेथडला आपण पंचसृष्टी पद्धत मराठीतनं म्हणतो. तर या पद्धतीवर क्वेश्चन्स हे हमखास आलेले आहेत. तर जर तुम्हाला असा एखादा डेफिनाइट चॅप्टर पाहिजे असेल की ज्या चॅप्टर क्वेश्चन्स विचारला जातो तर तो हाच चॅप्टर मित्रांनो सजीवांचे वर्गीकरण. या चॅप्टरला तुम्हाला चांगलं तयार करावं लागेल. दुसरा एक बायोलॉजीच्या अंतर्गत चॅप्टर येतो तो म्हणजे डिसीज अँड डिसऑर्डर्स, ज्याला आपण रोग आणि विकार असं म्हणतो. तर या चॅप्टरवर सुद्धा मागच्या काही वर्षापासून, तसे पहिल्यापासून या चॅप्टरवर क्वेश्चन्स येतात, पण मागच्या काही वर्षापासून सातत्यानं कंटिन्युअसली प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला या चॅप्टरवर क्वेश्चन्स हा दिसतच आहे. जर या चॅप्टरचा अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला रोगांच्या मध्ये व्हायरल डिसीजेस जे विषाणूजन्य रोग आहेत, बॅक्टेरियल डिसीजेस ज्यांना आपण जीवाणूजन्य रोग असं म्हणतो, त्याच्यानंतर प्रोटोझोअल डिसीजेस आहेत ज्याला आपण अधिजीवजन्य रोग म्हणतो, किंवा वर्म डिसीजेस ज्याला आपण काय म्हणतो असतो क्रमीजन्य रोग म्हणतो. तर हे रोग प्लस जे नॉन इन्फेक्टियस डिसीजेस आहेत तर त्या सर्वांविषयीची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करावा लागेल. आणि हा चॅप्टर सुद्धा एक तुम्हाला हमखास मार्क देणारा चॅप्टर आहे. तर हे 2 चॅप्टर मी म्हणेल तुम्हाला बायोलॉजीमध्ये क्लिअर करावेच लागतील. बायोलॉजीमध्ये तसे 4 चॅप्टरवर जास्त क्वेश्चन्स आयोगाने विचारले, त्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट हे 2 चॅप्टर आहेत पहा. नेमकं या चॅप्टरच्या नंतर जर तुम्ही पाहिलात मित्रांनो तर बायोलॉजीमध्ये तिसरा एक चॅप्टर आहे तो म्हणजे मानवी शरीर रचनेविषयीची माहिती. आणि याच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांवर क्वेश्चन्स हे सातत्यानं विचारले जात आहेत आयोगाच्या अंतर्गत. मग या सर्वच्या सर्व संस्था, मग ती डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा ज्याला पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, त्याच्यानंतर गेलात तर चेता संस्था घ्या, अस्थि संस्था घ्या, सर्व प्रकारच्या संस्था, या सर्व संस्थांवर क्वेश्चन्स हे आयोग हे कम्प्लिटली विचारत असतो. आणि सगळ्यात एक महत्वाचा शेवटचा बायोलॉजीच्या अंतर्गतला चॅप्टर की हे 4 चॅप्टर तुम्ही करा, मी गॅरंटेड सांगतो मित्रांनो तुम्हाला 5 क्वेश्चन जर बायोलॉजीवर विचारले असतील तर त्यापैकी 3 ते 4 क्वेश्चन या 4 चॅप्टर मधूनच येतात, एवढं नक्की आहे पहा. आता वनस्पती शास्त्रामध्ये म्हणजे बॉटनीचा भाग आहे तर या संदर्भामध्ये वनस्पतीची शरीर रचना आणि वनस्पतीमध्ये जे फोटोसिंथेसिस प्रोसेस चालतात, कोणत्या
महत्वपूर्ण हार्मोन्स वनस्पतीमध्ये सिक्रेट होतात, त्या सर्वांविषयीची माहिती, एक्सक्रिशन कसं नेमकं वनस्पतीमध्ये घडतं, तर या सर्वांविषयीची माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये क्लिअर करावी लागेल. मी परत एकदा सांगतोय मित्रांनो, बायोलॉजीमध्ये या 4 चॅप्टर जे आपण आता सांगले ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम असेल, डिसीज अँड डिसऑर्डर असेल, ह्युमन बॉडी स्ट्रक्चर असेल आणि त्याच्यानंतर बॉटनीचा पार्ट असेल. हे 4 चॅप्टर पैकी डेफिनेटली 3 ते 4 क्वेश्चन या 4 चॅप्टर मधूनच तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे मित्रांनो. काही लोकांना प्रश्न पडतो, ठीक आहे बायोलॉजीच्या अंतर्गत हे सर्व ठीक आहे, पण नेमकं केमिस्ट्रीमध्ये नेमकं कसं होतं, केमिस्ट्रीचा भाग काय, रसायनशास्त्र ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो त्याच्यात कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत पहा. तर बघा मित्रांनो, केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ह्या 3 चॅप्टरचा अभ्यास जास्त करावा लागेल. एक ज्याला आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो, अणुसंरचना म्हणतो पहा, या चॅप्टरवर सुद्धा नेहमी आयोग क्वेश्चन्स विचारत असतो. ठीक आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय अभ्यासावं लागेल, तर हिस्ट्री ऑफ ॲटम, मग त्यासाठी महर्षी कनाट, डेमोक्रिटस, पुढे गेल्यानंतर डाल्टन, त्याच्यानंतर थॉम्सन, त्याच्यानंतर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आणि सगळ्यात शेवटी निल्स बोरचा ॲटॉमिक मॉडेल. या सर्वांविषयीचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा असतो. प्लस व्हॅलन्सी कशाला म्हणतात, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे, जे डिफरंट ह्या सगळ्या इलेमेंट्सच्या संदर्भातले सर्व पॉईंट्स आहेत, तर त्याच्यावर आयोग हा नेहमी क्वेश्चन्स हा तुम्हाला विचारतो. दुसरं आहे कंपाऊंड अँड केमिकल रिॲक्शन्स. तर याच्यावर आता असं नाही की डायरेक्टली क्वेश्चन्स कंपाऊंड्सवर तुम्हाला विचारतो, तर त्या संदर्भामध्ये बऱ्याचदा सरळ सेवा आणि एमपीएससीच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याचदा संयुगाचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज विचारलेत, मॉलिक्युलर वेट विचारलेला आहे, सोबतच केमिकल रिॲक्शन्स होतात, केमिकल रिॲक्शनवर इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, घटक कोणते आहेत जे केमिकल रिॲक्शनवर परिणाम करतात, याविषयीची माहिती तुम्हाला इथं विचारली जाते. आणि तिसरं आहे कार्बनी संयुगे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर, संयुगे आणि तिसरं म्हणजे कार्बनी संयुगे, ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट म्हणतो, तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे. या सर्व भागावर तुम्हाला कम्प्लिटली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतातच येतात. जर तुम्हाला केमिस्ट्री अभ्यास करायची तर बाकीच्या चॅप्टरपेक्षा मी असं नाही म्हणणार की यावरच क्वेश्चन येतात, पण मी एवढं फिक्स सांगू शकतो तुम्हाला की 80% चान्सेस असतात की या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो. नंतर जसं आपण पाहिलं बायोलॉजी झालं, त्यानंतर केमिस्ट्री झालं, आता फिजिक्समध्ये असे कोणते चॅप्टर आहेत की ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, फिजिक्समध्ये, भौतिकशास्त्रामध्ये. तर मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 3 चॅप्टर आहेत जे तुम्ही पाठ केलेच पाहिजे. पाठ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कन्सेप्टिव्ह करा, पहिले त्याचे कन्सेप्ट समजून घ्या आणि मग त्याची तयारी करा. यातला पहिला चॅप्टर आहे प्रकाश, ज्याला आपण लाईट म्हणतो. तर नेमका हा चॅप्टर आपल्याला क्लिअर असला पाहिजे. प्रकाशाशी संबंधित जे काही महत्वपूर्ण संकल्पना आहेत, नेमकं प्रकाश काय आहे, डिफरंट रेज मध्ये काय डिफरन्स असतो, इन्फ्रारेड रेज असतील, एक्स रेज असतील, गॅमा रेज असतील, लाईट रेज असतील, ठीक आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, या सगळ्यांमध्ये बेसिकली फरक काय, हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि हा झाल्याच्या नंतर तुम्हाला अतिशय महत्वाचा भाग जो येतो जे लाईट चॅप्टर मध्ये आहे, ज्या फंडामेंटल कन्सेप्ट आहेत प्रकाशाशी संबंधित, जसं उदाहरणामध्ये प्रकाशाचं अपवर्तन असेल, प्रकाशाचं परावर्तन असेल, प्रकाशाचं विकिरण असेल, प्रकाशाचं विवर्तन असेल, किंवा जे रामन इफेक्ट असेल, या सगळ्यांविषयीची माहिती तुम्हाला इथं वाचावी लागेल मित्रांनो. हा संपला की लगेच तुम्हाला आरसे आणि भिंग, मग आरशाचा अभ्यास करताना अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, त्याच्याशी संबंधित ज्या डिफरंट ऑफ कन्सेप्ट आहेत, ज्या त्याविषयीचा अभ्यास माहिती पाहिजे. नेमकं कोणत्या आरशाचे उपयोग, कोणत्या भिंगाचे उपयोग कुठं होतात, याविषयीची तुम्हाला माहिती असली पाहिजे. याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. आणि मग ह्युमन आय, मानवी डोळ्याच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, प्लस डोळा कसा असो, डोळ्याची रचना काय, फंक्शन कसं चालतं, आणि त्याच्या संदर्भातले जे दृष्टी दोष आहेत तर ते माहिती असले पाहिजेत. मग त्या दृष्टीदोषामध्ये निकट दृष्टिता कशी असते, त्याचं निराकरण कसं करायचं, दूरदृष्टितेच्या बाबतीत हेच अभ्यास करावा लागेल आपल्याला. प्लस वृद्धदृष्टिता आहे, अबिंदुकता आहे, तर वेगवेगळे रोग, त्याचं निराकरण कसं करतात, तो रोग का होतो, या सगळ्यांविषयीची माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासावी लागली. हमखास क्वेश्चन येणारा हा चॅप्टर आहे. दुसरा एक चॅप्टर आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण वाचायचं काय, तर इलेक्ट्रिक करंट पहिले कन्सेप्ट समजून घ्या. इलेक्ट्रिक करंटशी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नेमकं इलेक्ट्रिक करंट फ्लो कसं होतं, याच्याशी संबंधित पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर काय असतं, पोटेन्शियल म्हणजे विभव काय असतो, ह्या कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजे. नंतर रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, रोध म्हणतो, तर तो भाग आपल्याला माहिती असला पाहिजे. नंतर रोधाचे जे जोडणी आहेत, मग ते रोधाची समांतर जोडणी असेल, एकसर जोडणी असेल, याविषयीची माहिती, त्या नेमक्या कशा पद्धतीने होतात, हे सगळं तुम्हाला डिटेल कन्सेप्टिव्हली अभ्यास करावा लागेल मित्रांनो. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वगैरे असे पार्ट, किंवा जे काही आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो, तर ह्या सगळ्यांविषयीची माहिती तुम्हाला इथं अभ्यासायची आहे. आणि तिसरं आहे साऊंड, ध्वनी. ध्वनीच्या संदर्भात जवळपास हेच पॉईंट
म्हणजे नेमकं ध्वनी काय असतो, कशा पद्धतीनं तो फ्लो होतो, ध्वनीच्या वेगावर इम्पॅक्ट करणारे घटक कोणते असतात, ध्वनीचे प्रकार कोणकोणते असतात, ठीक आहे, ध्वनीच्या वेगानुसार पदार्थाचे प्रकार कोणकोणते असतात, या सगळ्यांविषयीची माहिती तुम्हाला इथं अभ्यासावी लागेल. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ह्युमन आय आणि ह्युमन इयर म्हणजे मानवी कान आणि त्याचं महत्वपूर्ण म्हणजे फंक्शन कसं चालतं ते. तर मित्रांनो हे अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत. एवढे मी म्हणेल जे चॅप्टर आपण आता सांगलेत सायन्सचे नियर अबाउट 10 चॅप्टर मी तुम्हाला सांगितलेत. ह्या 10 चॅप्टरचा अभ्यास करा. मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो सायन्समध्ये तुम्ही 8 पेक्षा जास्त क्वेश्चन या 10 चॅप्टरवर मिळून तुम्हाला येतील. तर एक लक्षात ठेवा, ज्यांना मी हे असं नाही म्हणतोय की बाबा हेच चॅप्टर अभ्यासले पाहिजेत, सगळं सायन्स अभ्यासलं पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाही, पण जर तुम्हाला पूर्ण सायन्स होतच नसेल, शक्यच नाहीये असं वाटत असेल, तर निदान हे 8-10 चॅप्टर तुम्ही क्लिअर केले पाहिजेत की ज्यामुळं तुम्ही 8 पेक्षा जास्त क्वेश्चन्स या चॅप्टरकडून अपेक्षित ठेवू शकता. मित्रांनो, तर ही होती अतिशय महत्वाची विज्ञानच्या वेटेज विषयीची माहिती. जाता जाता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, राठोड एमपीएससी अकॅडमी आणि पवन देशपांडे एमपीएससी अकॅडमीच्या अंतर्गत येणाऱ्या आगामी भरतीसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच प्लस ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस ह्या सुरू झालेल्या आहेत, सुरू होतही आहेत. तर आपण लवकरात लवकर हा जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि या कॉन्टॅक्ट मधून आपण ऍडमिशन्स लवकरात लवकर घेऊ शकता. मित्रांनो, तर हे होतं महत्वपूर्ण पॉइंट्स विषयीची माहिती. या पार्टमध्ये इथंच थांबू. लवकरच एक अपडेटेड व्हिडिओ सायन्सच्या बाबतीमध्ये आणखी एकदा लवकर घेऊन येतोय, सिमिलरली हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा घेऊन येतोय. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत अभ्यास करा. काय अडचण असेलच तर डेफिनेटली हा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू, भेटू लवकरच.